नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका प्रकरणावर बोलणार आहोत ज्याने संपूर्ण जग हादरवले, जिथे पैसा, सत्ता आणि लैंगिक शोषण यांचा काळा संगम दिसतो. या फाईल्सला म्हटलं गेलंय एप्स्टीन फाईल्स. हे प्रकरण फक्त एका माणसापुरतं मर्यादित नाही, तर हे प्रकरण आहे सिस्टमवर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या गुप्त सत्ता केंद्राचं. जेफ्री एप्स्टीन नेमका कोण होता? 1953 ते 2019 पर्यंत त्याचा प्रवास कसा झाला, यावर आपण आता प्रकाश टाकूया. 1953 जेफ्री एप्स्टीनचा जन्म झाला. त्याची ओळख अमेरिकन फायनान्सियर, कोट्यावधींची संपत्ती म्हणून झाली. श्रीमंत लोकांशी त्याचे संबंध, राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटी यांच्याशी त्याचे घनिष्ठ संबंध आणि त्यांनी खरेदी केलेले 35 एकर स्वतःच प्रायव्हेट आयलंड आणि त्याचं नाव होतं लिटल सेंट जेम्स, म्हणजे व्हर्जिन आयलंड. एप्स्टीन फक्त श्रीमंत नव्हता, तो श्रीमंत लोकांचा दरवाजा होता. जिथे सत्ता होती तिथे एप्स्टीन होता. एप्स्टीनची पहिली अटक आणि धक्कादायक सौदा 2008 मध्ये झाला. 2008 मध्ये अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा त्याच्यावर आरोप झाला आणि फ्लोरिडामध्ये त्याच्यावर केस दाखल झाली. पण पुढे काय झालं? फक्त 13 महिने शिक्षा भोगली आणि दिवसाला कामावर बाहेर जाण्याची परवानगी देखील त्याला देण्यात आली आणि गुप्त करार, अर्थातच सिक्रेट प्ले डील. मित्रांनो, याच्यावर आपण बोलू शकतो, हा न्याय आहे का? की गरीब माणसासाठी फक्त तुरुंग आणि श्रीमंत गुन्हेगारांसाठी सवलत? एप्स्टीन फाईल्स म्हणजे काय? एप्स्टीन फाईल्स म्हणजे एप्स्टीनच्या नेटवर्कशी संबंधित एकतर कागदपत्रे, दुसरं म्हणजे कोर्ट फाईल्स आणि तिसरं म्हणजे पीडितांचा जबाब आणि संपर्कातील मोठी नावं, फ्लाईट लॉग्स, कोण कोण एप्स्टीनच्या जेटने प्रवास केला त्यांची माहिती, याला एप्स्टीन फाईल्स म्हणून ओळखलं जाऊ शकलं. 2015 ते 2019 कोर्टात फाईल्स उघड्या होऊ लागल्या. 2024 अनेक गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक चर्चेत आल्या. या फाईल्स मध्ये अनेक मोठ्या दिग्गजांची, लोकांची नावं फिरू लागली. पण प्रश्न एकच आहे, सगळं सत्य समोर आले का? अजूनही काही फाईल्स दडपल्या जात आहेत. हे दोन प्रश्न पडले आणि 2019 ला तिची दुसरी अटक झाली आणि संशयास्पद मृत्यू. जुलै 2019 मध्ये पुन्हा त्याला अटक झाली, फेडरल चार्जेस आणि सेक्स ट्रॅफिकिंग. 10 ऑगस्ट 2019 मध्ये न्यूयॉर्क तुरुंगात त्याचा मृत्यू झाला आणि अधिकृत दावा देखील देण्यात आला की त्याने आत्महत्या केली. पण सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते, तेथीलच 2 गार्ड झोपेत होते आणि संशयास्पद त्या परिस्थितीमध्ये त्याचा मृत्यू झाला. इतका मोठा गुन्हेगार, इतकी मोठी माहिती असलेला माणूस आणि तो अचानक आत्महत्या करतो. खरंच का? की कोणीतरी त्याला गप्प केलंय? गिस्लेन मॅक्सवेल, 2020 ला गिस्लेन मॅक्सवेलला अटक झाली आणि 2021 ला त्याला दोषी ठरवण्यात आलं. अल्पवयीन मुलींच्या शोषणात त्यांनी मदत केल्याचा त्याच्यावर आरोप देखील करण्यात आला आणि एप्स्टीनसाठी लहान लहान अल्पवयीन मुली, पीडित मुली पुरवत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. एप्स्टीन एकटा नव्हता, मागे संपूर्ण जाळं होतं. जगभरातील उद्योगपती होते. मॅक्सवेल ही त्या जाळ्याची एक महत्वाची कडी होती. मोठी नावं आणि वाद, काही राजकारणी, काही उद्योगपती, तर काही सेलिब्रिटी यांची नावं चर्चेत आली. पण बहुतांश लोकांवर आज तागायत ठोस कारवाई झाली नाही. मित्रांनो, एप्स्टीन फाईल्स हे फक्त फाईल्स नाहीत, तर ते आहेत
सत्तेच्या संरक्षणासाठी पुराव्याचं भांडार, म्हणजे पुराव्याचं भांडार आहे सत्तेच्या संरक्षणासाठी. पैसा कसा कायद्याला वाकवतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे एप्स्टीन फाईल्स. जगासाठी धडा, सत्य किती दडपलं जातंय आणि केस आपल्याला एक प्रश्न विचारायला भाग पाडते. न्याय सगळ्यांसाठी समान आहे का, की श्रीमंत लोक कायद्यापेक्षा मोठे असतात? पीडितांना खरंच न्याय मिळतोय का, हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. कुठे? तर अमेरिकेच्या राजकारणामध्ये. मित्रांनो, ही कथा फक्त एप्स्टीनची नाही, तर ही कथा आहे सिस्टमच्या कुजलेल्या मनोवृत्तीची. जोपर्यंत सत्य पूर्णपणे बाहेर येत नाही तोपर्यंत एप्स्टीन फाईल्स हा प्रश्नचिन्हच राहणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये अनेक कित्येक मोठे नावं पुढे येत आहेत, हे देखील आता वेळच ठरवेल. परंतु अशी अशी नावं जवळ येत आहे. भारतामधील देखील काही लोक याच्यामध्ये सामील आहेत का, तर अजून कशा प्रकारे नावं पुढे येत आहेत हे देखील आता पाहणं जोगे ठरणार आहे. याच्यामध्ये अनिल अंबानींचं नाव आहे, काही चॅटिंग देखील समोर आलेली आहे. पण याचं हे प्रकरण कोणत्या दिशेने जाते ते देखील आता पाहायचंय. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला वेळोवेळी सहकार्य करत राहा. धन्यवाद.